रामकृष्ण हरी. प्रथमतः तुम्हा सर्वांना या शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सुंदर अशा तिथीना आश्विन शुद्ध प्रतिपदेनं होणारे हे नवरात्र दसऱ्यावरती जाऊन विश्राम होते. ही नवरात्री का साजरी करावी यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. परंतु तुम्हाला माहितीये का, वर्षामध्ये एक नाही तर 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात. परंतु त्यापैकी आपली ही जी शारदीय नवरात्र आहे ही जास्त प्रसिद्धीने साजरे केले जातात. तर हे 4 नवरात्र कोणते आणि 4 नवरात्री का साजरे केले जातात ही एक कथा आज मी तुम्हाला सांगते. श्रीमद भागवत संहितेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णांना जन्म घ्यायचा होता त्यावेळी आदिमायेची गरज होती. ज्या ज्यावेळी भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले त्यावेळी देवी त्यांच्या सोबतच होती. ज्या ज्यावेळी शिवांनी अवतार घेतले त्यावेळी सुद्धा शक्ती त्यांच्या सोबतच होती. भगवान श्रीकृष्णांना जन्म घ्यायचा होता कंसाच्या कारागृहामध्ये. त्यावेळी माईला सांगितलं की आदिमाया, तुला माझी मदत करायची आहे. ज्यावेळी वसुदेवजी मला मथुरेवरून गोकुळाला घेऊन जातील अशी तुझी माया सगळीकडे पसरव, जेणेकरून सुखरूप मी गोकुळाला पोहोचेन. आणि त्यावेळी माईनं सांगितलं की देवा,